हाय फ्रेंड्स, मी आता बनवते कारल्याची भाजी। तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना तर मी तुम्हाला दाखवते। हे मी कारले चॉप करते बारीक बारीक। हे असं मी आता कारलं घेतलं आहे। आता आपल्याला याच्यात हळद आणि मीठ टाकून चांगलं चोळून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे ना याचं जे कडूपणा आहे ना तो थोडा कमी होतो। हे बघा, थोडीशी हळद, त्याच्यानंतर आता आपण टाकू मीठ, टाकून असं चांगलं असं चोळून घ्यायचं जोपर्यंत याच्यामधून पाणी निघत नाही। चोळून घ्यायचे। याला 10 मिनिटं ठेवते, तोपर्यंत मी कांदा बारीक बारीक चिरते। हे असं आपलं झालेलं आहे। असे मी 4 कांदे घेतलेत आणि पाव किलो कारलं आहे। अशा प्रकारे बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचे। मी सगळं आधी कापून घेते, म्हणजे कसं आहे जेवण बनवायला इझी पडते। आधी इथे मी कुकर लावलेला आहे। कुकरमध्ये वरण आणि भात मी लावून अशा प्रकारे मी आता हा कांदा कापून झालेला आहे। आता आपण कारल्याची भाजी आणि डाळीला फोडणी देण्यासाठी मी हा टोप आता ठेवलेला आहे। याला थोडं गरम होऊ द्यायचं। तेल माझं तापलं आहे। सर्वात पहिला आपण त्याच्यात टाकू राई। अशा प्रकारे राई टाकलेली आहे, चांगली तडतडून घ्यायची। आता टाकायचं आपल्याला जिरं, हे पण चांगलं भाजून, हिरवी मिरची आणि लसूण चांगलं याला असं मिक्स करून घ्यायची। आपण अशा प्रकारे डाळ टाकू। अशा प्रकारे आपण डाळीला फोडणी दिली आहे। थोडंसं याच्यात पाणी पण ॲड केलं आहे। आता आपण याच्यात मीठ टाकू। मीठ चवीला जेवढं तुम्हाला लागतं तेवढं टाका। कोथिंबीर पण मी टाकली आहे। अशा प्रकारे आपली डाळ रेडी झाली आहे आणि आपला हा पीठ आहे। आता याला पण आपल्याला चपात्या करायचे। भात तयार झालेला आहे। पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला दाखवते कारल्याची भाजी, का व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागेल। मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवते झटपट। ऑफिसवरून आल्यावर वरण भात चपाती, फटाफट जेवण। बाय फ्रेंड्स।